बातमी आता सविस्तर पाहूया। सुरुवातीला बातम्या आहेत राजकीय वर्तुळातून। शेकापचे नेते जयंत पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। विधान परिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते आज पवारांच्या भेटीला सिल्वर ओक इथं दाखल झालेले आहेत। शेकापचे जयंत पाटील यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाकडून पाठिंबा होता, मात्र त्यांना केवळ 12 मतं मिळाली। त्यांच्या या पराभवानंतर पाटील आता पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक इथं दाखल झाले। पाटलांना पहिल्या पसंतीची फक्त 12 मतं मिळाली आणि त्यानंतर त्यांचा पराभव झाला। आता या पराभवानंतर ते शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक इथं दाखल झालेले आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, जयंत पाटलांच्या पराभवांची आता कारण मीमांसा केली जाते असं दिसतं आहे, कारण काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा भेटीसाठी बोलावलं होतं आणि आता स्वतः जयंत पाटील हे देखील सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। काय घडामोडी घडतात सिल्वर ओकवर? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे, काल ज्या पद्धतीने शरद पवारांचा उमेदवार असणारे जयंत पाटील यांना पराभवाचा झटका स्वीकारावा लागला। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांचं मत जरी जयंत पाटील यांना मिळाली असली तरी इतर मतांची जुळवाजुळव करण्यात स्पष्टपणे अपयशी ठरले। या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे सकाळी शरद पवारांना भेटीला गेलेले आहेत। अर्थात जयंत पाटील यांच्याकडनं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की ही सदिच्छा भेट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांनी मला जे काही सहकार्य केलेलं आहे त्यांचे आभार मानण्यासाठी मी भेट घेतोय। पण जयंत पाटील यांची मनातली सल कुठे ना कुठे आहे की ज्या पद्धतीने त्यांना कमिटमेंट केली गेली होती तशा स्वरूपाची मतांचे कन्वर्ट झालेलं नाही आणि त्याचा फटका त्यांच्या पराभवामध्ये परावर्तित झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज ते पवारांना भेटतायत। त्यानंतर शेकापच्या कार्यालयामध्ये, प्रदेश कार्यालयामध्ये आज त्यांची महत्वाच्या नेत्यांची बैठक देखील होणार आहे। मुळात जयंत पाटील यांना जवळपास 4 टर्म मध्ये कोणत्याही स्वतःची आमदारांची फळी नसताना सुद्धा सतत मित्रांच्या स्वतःच्या स्नेहपूर्ती असणाऱ्या संबंधांवर इतर मतांच्या गणितांवर जिंकून येत होते। ज्यावेळेस मात्र जयंत पाटील यांना बसलेला फटका आणि त्याच्यामध्ये मुळात महाविकास आघाडीमधील अंतर्गत असणारं राजकारण हे एकमेव कारण आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट फार महत्वाची मानली जाते।